जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अनालिसिस व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जिल्हा परिषदचा जो काही सध्या बघा कट ऑफ लागलेला होता 2022च्या पद भरतीमध्ये, तर त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या आतापर्यंत या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषद असेल, सातारा जिल्हा परिषद असेल किंवा मग इतर ज्या या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषद असेल, अशा वेगवेगळ्या जिल्हा परिषदचे ज्या वेकेन्सी आल्या होत्या त्या वेकेन्सीनुसार ऑल प्रवर्गाचा सध्या बघा कट ऑफ नेमका किती लागला होता. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली ते पाचवीचा गट, 6 ते 8 वर्ग किंवा मग पुढचे जे काही ह्या ठिकाणी 9 ते 10 वर्ग, 11-12वी ह्या संदर्भात जर वेकेन्सी आली असेल तर त्या संदर्भात प्रत्येक प्रवर्गाचा कट ऑफ नेमका किती आला होता. कारण आत्ताच्या घडीला ह्या ठिकाणी 2025च्या पद भरतीमध्ये जो काही कट ऑफ असणार आहे तर त्या कट ऑफ मध्ये +5 ते 10 मार्काचा सध्या बघा आपल्याला फरक सध्या या ठिकाणी प्लसमध्ये राहणार आहे. तर सध्याच्या घडीला ज्या काही पवित्र प्रणालीवर वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी देखील मोठ्या प्रमाणावर सध्या बघा अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. जवळपास आतापर्यंत या ठिकाणी 7 ते 8,000 प्लस वेकेन्सी जी आहे तर ती सध्या बघा अपलोड झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तर सध्या मागचे जे काही कट ऑफ आहे ह्या कट ऑफच्या माध्यमातून तुम्हाला 100 प्रेफरन्स सध्या बघा द्यायचे आहे. कारण प्रेफरन्स जे असणार आहे तर ते लिमिटेड असणार आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्हाला 100 प्रेफरन्स जे आहे तर ते या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे असणार आहे आणि 50 प्रेफरन्स हे विथ इंटरव्ह्यूचे सध्या असणार आहे. तर हे जे 100 प्रेफरन्स तुम्हाला खूप सध्या बघा अनालिसिस करून या ठिकाणी द्यावे लागेल, जेणेकरून तुमचं कुठेतरी सिलेक्शन होऊ शकतं. तर सध्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमका तुमच्या प्रवर्गाचा कट ऑफ या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये किती आला आहे त्याच्यानुसार तुम्ही जर पुढचे जे काही प्रेफरन्स असेल तर ते प्रेफरन्स आलेल्या वेकेन्सीनुसार सध्या डिसाईड करू शकता. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही जिल्हा परिषद आपण बघणार आहोत तर ह्या जिल्हा परिषदमध्ये एकूण 397 वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी आलेली होती. आता ह्या 397 मध्ये एकूण उमेदवार या ठिकाणी 253 उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं. त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं होतं. आता हे जे काही उमेदवार आहे तर हे कोणत्या गटासाठी, कोणत्या विषयासाठी, कोणते या ठिकाणी प्रवर्गाची वेकेन्सी सर्वात जास्त होती ते देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर ही जिल्हा परिषद जी आहे तर ती ही जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसते जिल्हा परिषद या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदचा आपण संपूर्ण बघा अनालिसिस इथं करणार आहोत. तर इथं बघा जिल्हा परिषद सांगलीचं हे असणार आहे आणि ही जी यादी आहे तर ही 2022 ची सध्या विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे. त्याच्यामध्ये मीडियम जे आहे तर ते मराठी मीडियम आहे, बरोबर. आणि या ठिकाणी प्रायमरी लेवल जो आहे तर एज्युकेशन लेवल प्रायमरी असणार आहे. आता प्रायमरी म्हटलं तर 1 ते 5 ची वेकेन्सी आहे, त्यानंतर 6 ते 8 ची वेकेन्सी आहे. तर ह्या वेकेन्सी बघा ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. तर आता 6 ते 8 मध्ये नेमकं भाषा विषय असेल, गणित विज्ञान असेल किंवा इतर सामाजिक शास्त्र असेल तर ह्याच्यामध्ये किती सध्या बघा कट ऑफ लागला तो देखील बघणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ओपनचं जे काही सध्या बघा वेकेन्सी इथं जी होती तर ह्या ठिकाणी 3 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला आलेली पाहायला मिळते. आता ही जी 3 वेकेन्सी होती ही नेमकी कोणत्या ह्या ठिकाणी बघा मीडियम संदर्भात होती ती देखील आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये वुमनची जवळपास इथे 2 वेकेन्सी होती आणि 149 या ठिकाणी बघा हायेस्ट जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळतोय. म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला एक लक्षात येईल की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जो काही कट ऑफ आहे तर तो कमी जास्त प्रमाणात आपल्याला प्रत्येक प्रवर्गाचं पाहायला इथं मिळतोय. त्याच पद्धतीने तुम्ही जर इथे पुढे जर कट ऑफ जर बघितला तर ह्याच्यामध्ये समजा एक सर्व्हिसमॅन ओपनचा त्याचा ह्या ठिकाणी वेकेन्सी होती, परंतु कोणताही उमेदवार मिळाला नाही. तर अशा पद्धतीने देखील उमेदवार देखील सध्या बघा मिळत नाही. तसंच बघा ह्या ठिकाणी जे काही दिव्यांग बंधूंसंदर्भात ह्या ठिकाणी 3 उमेदवार रिकमेंडेशन झाले होते. 123चा कट ऑफ आलेला होता, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी एससी प्रवर्गाचा आपण कट ऑफ बघूया. एससी प्रवर्गाची वेकेन्सी आलेली होती. त्याच्यामध्ये 26 वेकेन्सी सर्वसाधारणची होती. 24 उमेदवार इथं रिकमेंडेशन झाले आणि 114 मार्कावरती एससी प्रवर्गाचा सध्या जनरलचा कट ऑफ सध्या या ठिकाणी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एससी प्रवर्गाच्या महिलांच्या 25 वेकेन्सी होत्या आणि 112 मार्कावरती जी महिला आहे तर ती महिला सध्या निवड झालेली आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रवर्गामध्ये तुमचे जर ह्या ठिकाणी ह्यापैकी मार्क असेल तर जो काही कट ऑफ असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही +5 मार्क किंवा 10 मार्क सध्या बघा या ठिकाणी जास्तीत जास्त ऍड करू शकतात. म्हणजे ह्याच्यात जवळपास जर तुम्ही असाल तर तुमच्या कोणत्याही जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा सिलेक्शन होऊ शकतं अशा पद्धतीने वेकेन्सी जर आली तर. त्यानंतर पुढे अजून तुम्हाला दाखवतो एससी या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवाराचा दाखवतो. ह्या इथं बघा प्रकल्पग्रस्त 4 वेकेन्सी होती आणि 82 मार्कावर अगदी 82 मार्कावर सध्या बघा
कट ऑफ जो आहे तर तो प्रकल्पग्रस्त SC उमेदवाराचा आलेला आहे. म्हणजे इथे समांतर आरक्षणाचे जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसाठी संधी खूप मोठी असणार आहे. कारण ह्यांचा जो काही कट ऑफ आहे तर तो 2 डिजिटचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्यांचं विशेष आरक्षण असतं आणि वेकेन्सी बघा त्यांची अशा पद्धतीने 4 वेकेन्सी, 5 वेकेन्सी, 10 वेकेन्सी अशा पद्धतीने आलेली असते आणि जे काही कॅन्डिडेट असतात तर ते त्या ठिकाणी कमी त्यांना मिळत असतात. म्हणून इथं 82 मार्कावरती कट ऑफ सध्या आपल्याला आलेला इथं पाहायला मिळतोय. तसंच भूकंपग्रस्त जो काही उमेदवार आहे तर त्याचं कट ऑफ बघा 106 मार्काचा कट ऑफ सध्या या ठिकाणी आलेला आहे. 2 वेकेन्सी आपल्याला पाहायला इथे मिळते. त्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी ST प्रवर्गाचा जो काही कट ऑफ आहे तर तो आपल्याला माहिती आहे की ST प्रवर्गाचा सर्वात कमी कट ऑफ जो आहे तर तो सध्या लागत असतो. तर ह्या ठिकाणी ST प्रवर्गाचे बरेचसे उमेदवार विचारणा करत होते. तर इथं बघा ST सर्वसाधारण 31 वेकेन्सी आलेली होती, बरोबर. 31 उमेदवार त्यांना रिकमेंडेशन झाले आणि 88 मार्क, अगदी 88 मार्कावरती कट ऑफ जो आहे तर तो सध्या लागलेला आहे. महिला उमेदवारांचं जर बघितलं तर 31 मार्क या ठिकाणी 31 वेकेन्सी आली होती. 14 महिला रिकमेंडेशन झाल्या आणि अगदी 77 मार्कावरती कट ऑफ जो आहे तर तो महिलांचा लागलेला आहे. आता हा जो काही 77 आणि 88 मार्क आहे तर हे नेमके कोणत्या गटासाठी बघा कट ऑफ लागलाय? 1 ते 5 साठी लागला का 6 ते 8 साठी लागला? 6 ते 8 असेल तर कोणत्या विषयाला लागला? ते देखील बघणार आहोत आपण. पुढे तुम्हाला उमेदवारांचं बघा नाव आणि जे काही त्यांची डिटेल्स असेल ती देखील दाखवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर इथं तुम्ही एक अंदाज पकडू शकता की ST प्रवर्गाचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ इतर प्रवर्गापेक्षा बघा इथं कमी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 5 किंवा 10 मार्क प्लस करू शकतात आणि आताच्या कट ऑफचा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अनालिसिस सध्या बघा करू शकतात. त्यानंतर पुढे अजून ST या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उमेदवार जर असेल तर त्याचा किती लागलाय? 84 मार्कावरती कट ऑफ सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढची या ठिकाणी OBC प्रवर्गाचा आपण बघूया, कारण OBC प्रवर्गाचा आताच्या घडीला सर्वात जास्त उमेदवार OBC प्रवर्गामध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यावेळेला या ठिकाणी बघा 2022च्या पदभरतीमध्ये जिल्हा परिषद सांगलीमध्ये 39 जागा आल्या होत्या. 37 उमेदवार त्या ठिकाणी निवड झाली, रिकमेंडेशन झाले आणि 118 मार्काचा कट ऑफ सध्या OBC सर्वसाधारण आलेला आहे. वुमनचा जर बघितला तर 38 वेकेन्सी होती, 38 वुमन त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाल्या आणि 116 मार्कावरती महिलाचा कट ऑफ आणि 118 मार्कावरती OBC या ठिकाणी सर्वसाधारणचा कट ऑफ सध्या आलेला आहे. तर ह्या वेळेला देखील तुम्हाला ह्यापैकी बघा मार्क असेल तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या जिल्हा परिषदमध्ये तुमचं सेफ सध्या बघा झोनमध्ये तुम्ही असणार आहात. तर हे एक लक्षात घ्या. त्याच्यातल्या जर तुम्ही प्रोजेक्ट ऑफ एक असाल, बरोबर, प्रकल्पग्रस्त, तर OBCचा प्रकल्पग्रस्तचा या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो 7 वेकेन्सी 103 मार्कावरती या ठिकाणी निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. तर हे देखील बघून घ्या. त्यानंतर पुढे VJAचा जर तुम्हाला कट ऑफ बघायचा असेल तर या ठिकाणी VJAचा बघा 1 वेकेन्सी होती महिलांची आणि 123 मार्कावरती कट ऑफ जो आहे तर तो सध्या लागलेला आहे. त्यानंतर NTBचा कट ऑफ जो आहे तर तो 1 वेकेन्सी होती आणि 143 मार्कावरती आपल्याला लागलेला पाहायला मिळतोय. तर ह्या जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने कट ऑफ होता. त्यानंतर NTBचा महिलांचा जो काही कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय 120 मार्क, बरोबर. तर सध्या हा महिलांचा कट ऑफ होता. त्यानंतर पुढे आपण जो काही प्रवर्ग आहे तर तो आहे EWS प्रवर्गाचा बघूया. EWSचा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय 25 वेकेन्सी होती, 19 या ठिकाणी महिला म्हणजे या ठिकाणी उमेदवार सर्वसाधारण मिळाले. 22 वेकेन्सी महिलांची होती, 22 महिला मिळाल्या. त्याच्यात सर्वसाधारणचा 126 आणि 124 महिलांचा EWSचा कट ऑफ सध्या इथं पाहायला आपल्याला मिळतोय. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात येतोय की जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ बघा 120 ते 130 दरम्यान ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये काहींचा जवळपास 110, 120 मार्कामध्ये आणि ST प्रवर्गाचं तर अगदी कमी म्हणजे 2 डिजिटमध्ये कट ऑफ लागलेला सध्या पाहायला इथं मिळतोय. तर ह्या संपूर्ण बघा या ठिकाणी वेकेन्सी होत्या, त्याच्यामध्ये 397 वेकेन्सीमध्ये 253 उमेदवाराचं रिकमेंडेशन झालं. आता जे काही कट ऑफ आहे त्याच्यापैकी ह्या ठिकाणी विषय बघा कोणकोणते आलेले होते, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये 1 ते 5 या ठिकाणी 1 ते 5, बरोबर, 1 ते 5 इंग्लिश या ठिकाणी बघा मीडियमची वेकेन्सी आली होती. त्यानंतर 1 ते 5 ची मराठी मीडियमची वेकेन्सी होती. 6 ते 8 या वर्गासाठी इंग्रजी विषयाची वेकेन्सी, 6 ते 8 साठी हिंदी विषयाची वेकेन्सी, 6 ते 8 या वर्गासाठी मराठी विषयाची वेकेन्सी, 6 ते 8 साठी या ठिकाणी गणित विज्ञानची वेकेन्सी ह्या ठिकाणी बघा जो काही इंग्रजी माध्यम आणि परत 6 ते 8 गणित विज्ञानसाठी मराठी माध्यम.
तर अशा ह्या ठिकाणी 397 वेकेन्सी सध्या बघा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे बऱ्याचपैकी सर्व विषय सध्या बघा इथं पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये फक्त सामाजिक शास्त्राची जी काही वेकेन्सी आहे तर ती आलेली आपल्याला पाहायला इथं मिळत नाही. कारण त्याच्या बहुतेक जे काही वेकेन्सी असतात तर ते कमी प्रमाणात येत असतात. आता इथे हायेस्ट जर उमेदवार घेतला आपण तर ह्या ठिकाणी ओपन जनरल इथं जे आहे महिला उमेदवार आहे ओपनची 152 मार्काचा हायेस्ट होता, बरोबर. त्यानंतर पुढचा अजून हायेस्ट तुम्हाला दाखवतो. ईडब्ल्यूएसचा हायेस्ट किती होता 144. एनटीबीचा हायेस्ट किती होता 143. या ठिकाणी गणित विज्ञानसाठी ईडब्ल्यूएसचं सिलेक्शन झालं आणि 1 ते 5 साठी या ठिकाणी एनटीबीचा हायेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. आता परत ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कमीत कमी मार्कवाले उमेदवार जे आहे तर ते नेमके कोणत्या प्रवर्गातून होते आणि त्यांचं सिलेक्शन कशामध्ये झालंय ते देखील तुम्हाला दिसेल. इथं बघा SC उमेदवार आहे 122 मार्क आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5 साठी सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अजून ह्याच्यापेक्षा कमी मार्क अजून दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुमचं एक अंदाज येईल. इथं आपण अजून कमी मार्कमध्ये जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मराठी भाषा आहे, ओबीसीचा उमेदवार आहे, ओबीसी सर्वसाधारण, बरोबर. आणि 118 मार्कावरती मराठी विषयामध्ये इथं निवड झालेली आपल्याला पाहायला इथं बघा तुम्हाला मिळते. त्यानंतर पुढचा अजून जे काही विषय आहे 118 मार्कामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गणित विज्ञानचा देखील सिलेक्शन SC प्रवर्गामधून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर अजून ह्या ठिकाणी कमीत कमी मार्क अजून असेल ते देखील दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्या विषयामध्ये आणि आपल्या प्रवर्गामध्ये नेमके किती मार्कापर्यंत निवड होते. ह्या ठिकाणी हिंदी विषयाचं देखील तुम्हाला दिसतंय. हिंदी विषय आहे SC वुमन आणि 114 मार्कावरती बघा पहिल्याच प्रेफरन्समध्ये म्हणजे जो काही ड्रीम जिल्हा असेल स्वतःचा जिल्हा असेल तर त्या ठिकाणी ह्या उमेदवाराचं निवड झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते. म्हणजे अशी देखील निवड सध्या तुमची हे जे काही रेअर विषय आहे आता हिंदी विषयाचे उमेदवार कमी प्रमाणात सध्या पाहायला मिळतात. म्हणजे ह्यांना कुठं ना कुठं जी काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सीमध्ये सिलेक्शन त्यांचं होत असतं. त्याच पद्धतीने इथे 114 मार्कावरती मराठी विषयाची वेकेन्सीमध्ये सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पद्धतीने पुढे अजून तुम्हाला दाखवतो जे काही इतर प्रवर्ग आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ST प्रवर्ग आहे, बरोबर. 1 ते 5 या गटासाठी 106 मार्क आहे आणि 46 नंबरच्या रेफरन्सवरती सध्या बघा या ठिकाणी निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे काही 46 नंबरवरती 1 ते 5 या गटासाठी निवड आपल्याला 106 मार्कावरती ST प्रवर्गाची इथं झालेली पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी तुम्हाला कमी जरी मार्क असले परंतु जे काही प्राधान्यक्रम आहे ते प्राधान्यक्रम तुम्ही व्यवस्थित दिले तर तुमची जी काही निवड आहे तर ती निवड कुठं ना कुठं सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते. म्हणून प्रेफरन्स देखील खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मागच्या ज्या काही जिल्हा परिषदचे कट ऑफ किती लागले होते जे आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक अंदाज येईल की ह्या जिल्हा परिषदमध्ये उमेदवारांचं जे काही कल आहे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा तर तो सध्या बघा कशा पद्धतीने असणार आहे. तर अशा पद्धतीने जर वेकेन्सी आली तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही प्रेफरन्स असेल तर ते या ठिकाणी तुमचे 1 ते 20 मध्ये ठेवायचे का किंवा त्याच्या पुढे ठेवायचे ते तुमच्यावर सध्या बघा अवलंबून असणार आहे. तर हा एक महत्त्वाचा कट ऑफ संदर्भात बघा व्हिडिओ होता. ह्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा या ठिकाणी बघा जे काही विषय होते त्या विषयावाईज देखील आपण बघितलं. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची जी काही जिल्हा परिषद असेल तर त्याचं ॲनालिसिस करूया. तर हा एक सध्या जिल्हा परिषद सांगली संदर्भात जे वेकेन्सी आली होती जवळपास या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 397 वेकेन्सीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत इथं आपण सध्या बघा क्रिएट केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.